लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून त्यामध्ये मराठवाड्यामधील 3 आणि विदर्भामधील 5 मतदारसंघांचा समावेश आहे। या सर्व मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या आहेत। जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची, विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओढवलेल्या 2 मतदारसंघांचाही या टप्प्यामध्ये समावेश आहे। मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती होतात, तर मराठा आरक्षण आंदोलनाचा मराठवाड्यामध्ये अधिक प्रभाव आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यामध्ये सभा घेतल्यात, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदान होणार आहे आणि या भागामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा झालेल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये कमी मतदान झाल्यामुळे महायुतीमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत राज्यामधील नेत्यांशी चर्चा केली होती अशी माहिती पुढे आली आहे। असं का झालं याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर पहिला मुद्दा उभा राहतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। लाखोंचे मोर्चे, उपोषण आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न धगधगत असताना तो पुन्हा एकदा पेटलाय। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा अधिक परिणाम दिसून आलाय आणि आता तो लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानामधूनही दिसून येणार का, हेच आपण या व्हिडिओमधून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी राज्यामध्ये एकाच मुद्द्यानं राजकारण तापलेलं होतं आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या अगदी छोट्याशा गावामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेलं आंदोलन बघता बघता राज्यव्यापी झालं आणि ते या आंदोलनाचा मुख्य चेहरा झाले। मराठा समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला। महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देणारं विधेयक पारित केल्यानंतर हा मुद्दा शमवण्यामध्ये थोडंफार यश महायुती सरकारला आलं। मात्र मराठा समाजाला आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नसल्याचं वाटतंय। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही ज्वलंत असून तो या निवडणुकीमध्ये सुद्धा निर्णायक ठरणार आहे। विशेषतः मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो, कारण मराठवाड्यासह लगतच्या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव दिसून येतोय। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून हिंगोली मतदारसंघ चर्चेत आला होता। हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारी जाहीर केली होती, मात्र भाजपने स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडून त्याला प्रचंड विरोध केला। भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री शिंदे हतबल झाले आणि त्यांना पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागली। यावरून महाविकास आघाडीने शिंदे यांच्यावरती निशाणा साधला होता। पाटील यांची उमेदवारी रद्द करून मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली। त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होतीये। नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार आहेत। बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलंय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आला। काँग्रेसकडून 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी लढत होतीये। अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपची बाजू वरचढ समजली जातीये। असं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली। तर तिकडे परभणी मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅट्रिक करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत। महायुतीने या मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिलेली आहे। महादेव जानकर यांच्या बाबतीमध्ये या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। जानकर हे याआधी माढा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून लढणार अशी चर्चा सुरू झालेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानकर यांना माढा मतदारसंघ सोडण्याची तयारी सुद्धा केलेली होती। जवळपास सर्व काही निश्चित झालेलं होतं, मात्र ऐनवेळी जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
आणि ते महायुतीमध्ये सहभागी झाले। त्यानंतर त्यांना परभणीमधून उमेदवारी दिली गेली। परभणीमधून अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र जागा भाजपला सुटल्याने त्यांना माघार घ्यावी लागली। तर विदर्भातील 5ही मतदारसंघात तुल्यबळ लढती होत आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या 3 ते 4 निवडणुकांपासून या मतदारसंघात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झालेला आहे। आता यावेळी मतविभाजन होणार की अजून काही याबाबत उत्सुकता आहे। गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून येत भाजपशी घरोबा केलेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे अमरावती मतदारसंघ सुद्धा चर्चेत आलाय। आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांसह गुवाहाटी गाठलेले बच्चू कडू नंतर अडचणीमध्ये आले। त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशीही त्यांचा वाद हा झालेला आहे, तो शमलेला सुद्धा नाही। त्यातून त्यांनी या मतदारसंघातून प्रहारचा उमेदवार उभा केलाय। काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिलेली आहे। तर महाविकास आघाडीसाठी इथं राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झालेल्या आहेत। विद्यमान खासदाराची उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यापैकी यवतमाळ वाशिम हाही एक मतदारसंघ आहे। या मतदारसंघामधून सुद्धा शिवसेनेच्या भावना गवळी या सलग 5 वेळा विजयी झालेल्या होत्या। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मध्यंतरी दिल्लीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती, तर ही भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली। तिकडे वर्धा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचे खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्यामध्ये लढत होतीये। रामदास तडस यांना खासदारकीची हॅट्रिक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4 वेळा ते विजयी झालेले शरद काळे यांचे अमर काळे हे पुत्र आहेत। अमर काळे हेही 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। आर्वी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे। खासदार रामदास तडस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती। अमर काळे यांच्यासाठी शरद पवार यांनी 2 सभा घेतल्या आहेत। याशिवाय उद्धव ठाकरे यांनीही काळे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत। बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे। खेडेकर हे ठाकरे गटाचे बुलढाणा संपर्क प्रमुख आहेत। या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात। तुपकरांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढली आहे। या मतदारसंघावरती सुरुवातीला भाजपने सुद्धा दावा केलेला होता। या मतदारसंघातील चित्र सांगण्याचा उहापोह यासाठीच की मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत। सध्याच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणताही उमेदवार घेत नाहीये। तसंच मराठा आरक्षण प्रकरण हे उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे। यावर सुनावणी सुरू आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये वेगळ्या होत्या, त्या टिकू शकत नाहीत म्हटल्यावर ओबीसी मध्ये आपला समाज गेला तर आरक्षण मिळू शकेल असं लोकांना वाटू लागलं। मात्र यामुळे ओबीसी समाजातील लोकांना आपल्यावर अन्याय होईल असं वाटतंय। मात्र सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी समाजावर अन्याय केला त्यांना पाडायचं असेल तर पाडा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील मराठा समाजाचं मतदान हे निर्णायक आणि परिणामकारकही ठरू शकतं। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।